मध्ये ऑगस्टच्या हप्ता वाटपाचं नियोजन झालेलं असून आता 16 जिल्ह्यात हप्ता सर्वात आधी येणार आहे। एवढंच नाही तर गॅस सिलेंडरच्या 830 रुपयाचा दुसरा निर्णय घेतला व तिसरा निर्णय सध्या सण सुरू असल्यामुळे सप्टेंबर हप्त्याबाबत देखील आनंदाची बातमी आलेली असून सप्टेंबरचे पण 1500 रुपये आता मिळण्याबाबत खुशखबर आलेली आहे। म्हणजे ऑगस्टचे 1500, गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचा हप्ता देखील 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे। सर्वात आधी 16 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हे पैसे वाटप केले जाणार आहे। तर चला कोणते 16 जिल्ह्यांची नावे यादी सर्व काय बघणार आहोत, त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत रोजची रोज महत्त्वाची बातमी बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव काय करायचे आहे कमेंटमध्ये सांगायचे आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधीपर्यंत मिळेल सर्व काही माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत बातमी बघू। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मोठा निर्णय झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय झाले। यावेळेस बघू शकता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला असून पूर्ण हप्ता वाटप करण्याच्या सरकारच्या सूचना आता तातडीने आलेल्या आहेत। सरकारने सांगितलं की अधिकाऱ्यांना सरकारने सूचना दिल्या, त्यावेळेस सांगितलं ऑगस्टचे पैसे हे खूप उशीर होत आहेत, ते अजून जमा झालेले नाहीत, त्या जमा करण्याच्या सूचना देतच लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत, कारण की त्यांना ऑगस्टचे पैसे खूप उशिरा मिळत आहेत। मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मग मंत्रिमंडळ बैठक बोलावली। या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेतला, त्यामध्ये आता 1500 ऑगस्टचे तर दिवस सांगितलं, पण बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणींना देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला असून पूर्णपणे पैसे वाटप हे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। तर आता 16 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हे पैसे वाटप होणार आहेत। तर चला आता कोणत्या 16 जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्यांची यादी लिस्ट आता आपण बघूयात। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात आता पूर्णपणे हप्ता हा जमा होऊन जाणार आहे। तर चला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे मिळणार आहे। यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता 4 बँका पण जाहीर झालेल्या आहेत। 4 ते 5 बँकात एक सर्वात आधी हप्ता येईल। या बँकांची पण नावे सांगतो। या 5 बँकापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा या बँकेत देखील पैसे मिळणार आहेत। तर चला आता याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता पहिली यादी आलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतच असेल। आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण रक्कम वाटपाचे आदेश मिळालेले आहेत। या ठिकाणी बघू शकता पहिल्या यादीमध्ये किती रुपये वाटप होणार ते सांगितलं आहे। तर पहिल्या यादीमध्ये 33 लाख बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्ता देण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे। म्हणजे आलेल्या माहितीनुसार आता पहिल्या यादीमध्ये 33 लाख बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर या ठिकाणी चला आता पहिला जिल्हा कोणता आहे, तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो सर्वात आधी हप्ता मिळणार आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यात आहे। बीड जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलेला आहे। 1500 रुपये जाहीर झालेले असून ऑगस्टचे 1500 प्लस 830 रुपये आता सण असल्यामुळे सर्व बहिणीच्या बँक खात्यात हे जमा होणार आहेत। गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांच्या बँक खात्यात येऊन जातील। त्यामुळे आता कोणालाही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये, सर्व रक्कम आता येणार आहे। यामध्ये पूर्णपणे हप्ता वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे। तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत या ठिकाणी आपण बघूयात। आलेल्या माहितीनुसार आता 16 जिल्ह्यामध्ये हे हप्ता सर्वात आधी वाटपाला सरकार सुरू करत आहे। यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा आता दिलासा मिळत चाललेला आहे। तर 16 जिल्ह्याच्या यादीत बीड जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला अजून हप्ता वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची यादी व मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाला ते बघू। तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे ही रक्कम तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणारच आहे। यामध्ये आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। इकडे बघू शकता मंत्रिमंडळ बैठकाचा फोटो हा सरकारने आता इकडे ट्विट करून पाठवलेला आहे। यामध्ये इकडे बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यांनी अखेर लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कोणत्याही क्षणी जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। आजचा दिवस तर खूप महत्त्वाचा ठरणार आहे। एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील हे तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहेत व सप्टेंबरच्या 1500 रुपयाबाबत एकनाथ शिंदे यांनी एक मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी देखील आता दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता बैठकीमध्ये कोण कोण होते, तर या साईडला
एकनाथ शिंदे बघायला मिळत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच इकडे अर्थमंत्री म्हणजे ज्यांनी पैशाची जुळवाजुळव केलेली आहे ते अजितदादा बघायला मिळत आहेत. यांनी काय आता निर्णय घेत सांगितलं, लाडक्या बहिणींना जेवढी काय कोट्यवधी रुपयांची रक्कम लागणार आहे, जी वाटप करायची आहे ते आता आपण जाहीर करत आहोत असं अजितदादांनी सांगितलं. व आता 4,000 कोटींपेक्षा पुढची रक्कम त्यांनी जाहीर केली. त्याचं कारण म्हणजे आता ऑगस्टचा 1,500चा हप्ता तर देणारच आहेत, मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये देण्यासाठी त्यांनी जास्त रक्कम आता जाहीर करून ठेवलेली आहे. आता फक्त डीबीटी प्रक्रिया सुरू होतात. 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता मिळणार आहे, त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात नेमका सर्वात आधी हप्ता येत आहे त्या पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण बघूयात. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठाणे आहे. या ठिकाणी देखील हप्ता वाटप केला जाणार आहे. बीड जिल्ह्यात एक मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 133 कोटी रुपये हे आता वाटप केले जाणार असून तुम्ही म्हणाल यावेळेस 100 कोटींपेक्षा अधिकचा जी पैसे आहेत ती का जाहीर केलेले आहेत, म्हणजेच की 100 कोटींपेक्षा अधिकची रक्कम सरकारने का जाहीर केली. तर आता जास्त रक्कम देण्यामागचं कारण म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 लाडकी बहीण योजनेचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांना सरकार देणार आहे. म्हणजे कुणीच असं म्हणणार नाही की आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत. आता सण असल्यामुळे, सण उत्सवामुळे गॅस सिलेंडरची रक्कम ही सर्वांच्या बँक खात्यामध्ये सरकार टाकणार आहे. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, सरकारने सांगितलेलं एक काम आता प्रत्येक जणांनी करून घ्यावं, कारण ते छोटंसं काम आहे. आदित्यताई तटकरे यांनी पण सांगितलं आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी घोषणा केली, जे आता एक काम करून ठेवतील अशांच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% जमा होतील अशी माहिती ही सरकारकडून आलेली आहे. मग त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला. तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता मिळणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया. तर इकडे बघा आता ते कोणतं काम करायचं पुढे सांगणार आहोत. व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळणार आहेत व 1,500 ऑगस्टचे वाटप झाल्यानंतर सप्टेंबरचा हप्ता पण तुम्हाला हे काम केल्यानंतर लवकर मिळू शकतो. त्यामुळे तुमचा फायदा खूप मोठा होणार आहे. लक्ष देऊन आता बघायचं आहे. तर चला पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात एक हप्ता लवकर मिळणार आहे. इकडे बघा बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1,500 रुपये आता पूर्णपणे सोडण्यात येतील. यामध्ये प्लस 830 रुपये गॅस सिलेंडरचे एक सोडण्यात येतील. ही टोटल रक्कम आता सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप केले जाणार आहे. यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही. एक मोठा महत्त्वाकांक्षी निर्णय अखेर सरकारने आता प्रसिद्ध केलेला आहे. तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटली रक्कम ही यूज जाईल. त्यामुळे कुणीही काळजी करू नका, कुणीही चिंता करू नका. तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय झालेला आहे. तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल रक्कम म्हणजेच की 2,330 रुपये वाटपाचे आदेश आता मंत्रिमंडळातून आलेले आहेत. तर इकडे बघू शकता अजून मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे. हे तिन्ही मोठे नेते उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असतील, तसेच अजितदादा असतील, हे आता बैठकीमध्येच बघायला मिळत आहेत. यांच्या हस्ते मोठा निर्णय होत असल्याचं देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. तर यामध्ये इकडे बघा आता एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आपल्याला काही याद्या देखील बघायला मिळत आहेत. यातच लाडकी बहीण योजनेच्या देखील याद्या आहेत. तसेच अर्थमंत्री यांच्याकडे एक आपल्याला याद्या दिसून येत आहेत. यामध्ये 3,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम जाहीर करण्यात येत आहे. तर यामुळे लाडक्या बहिणींनो हे सर्व काही पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये इकडे बघा आता पुढच्या बँका देखील या ठिकाणी जाहीर झालेल्या असून आता 5 बँकेत एक सर्वात आधी हप्ता मिळणार आहे. त्यांची पण लिस्ट आलेली आहे. तर चला आता त्या देखील याद्या आपण जाणून घेऊयात. आता राहिलेला जे कोणी 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे. त्यांना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. ऑगस्टचे 1,500 पूर्णपणे मिळाल्यानंतर लगेच सप्टेंबरचा हप्ता पण त्यांना लवकर 1,500 रुपयांचा मिळू शकतो. मात्र त्यासाठी आता व्हिडिओ बघावं. तुम्हाला हे देखील कळेल की 16 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही, आपल्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत जमा होईल ते देखील आता बघायला मिळणार आहे. तर चला आता पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे व बँकांची लिस्ट आपण बघूया. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा या ठिकाणी जालना जिल्हा बघायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर पूर्णपणे पैसे वाटप होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे हप्त्याची रक्कम ही येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट मोठा निर्णय आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये 1,500 रुपये ऑगस्टच्या आता वाटपाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. यामध्ये SBI बँकेत ज्यांचं खातं असेल
तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा एक मेसेज येऊन जाईल, कारण की मोठ्या प्रमाणात याही ठिकाणी आता पैसे वाटप हे बघायला मिळत आहेत। तर चला आता पुढची देखील यादी आपण बघूया। तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा। आलेल्या माहितीनुसार 1500 हे तर आता वाटपाला सुरुवातच होत आहे। जालना जिल्ह्याचा पण यामध्ये नंबर लागलेला आहे। आता या जालना जिल्ह्यातील बहिणींनो, तुमच्यासाठी 90 कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत। म्हणजे बघा, ही रक्कम फक्त लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आहे व उर्वरित 30 कोटी रुपये गॅस सिलेंडरच्या हप्त्याची देखील 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। म्हणजे टोटल रक्कम आता पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे। यामुळे सर्व महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। तर चला आता यामध्ये बघू शकता, जालना जिल्हा आहे व SBI बँक देखील आहे। या ठिकाणी एक सर्वात आधी पूर्णपणे हप्ता वाटप आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर चला आता पुढच्या देखील याद्या आपण या माध्यमातून बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या पण जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर बघा, इथे लिहिलेलं आहे की आता सरकारने जास्त रक्कम देणार असल्याचं सांगितलं आहे। आता सरकार जे जास्त रक्कम देत आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव येईल, त्यासाठी तुमच्याकडे आता ही पात्रता असणं गरजेचं आहे। तर बघा, आता सरकार काय करणार आहे, पहिल्या आधी ज्यांचं नाव येईल त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचे 1500, सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे एका पाठोपाठ लगेच पाठवण्यास सुरुवात करणार आहे। त्यामुळे ज्यांचं नाव पहिल्या आधीत येईल त्यांना हे पैसे आता सर्वात आधी मिळणार आहेत। मग पहिल्या आधी सरकार कुणाचं नाव घेणार आहे, त्यांच्याकडे काय पात्रता असणं गरजेचं आहे, कोणते नियम आहेत तर तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी बघा, तुमच्याकडे ही पात्रता असणं गरजेचं आहे। मग डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील। आलेल्या माहितीनुसार जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, म्हणजे स्कॉर्पिओ असेल, जे असतं स्विफ्ट असेल, त्या गाड्या जर नसेल तर तुम्हाला डायरेक्ट मग ह्याच्यामध्ये पात्र होता येणार आहे। जर 4 चाकी गाडी असेल तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे सोबत पैसे मिळणार नाहीत, तुम्ही डायरेक्ट या योजनेतून बाहेर पण होऊ शकता। तर हा एक नियम आहे। दुसरं काय आहे तर इकडे बघा, घरात कुणी सरकारी नोकरीला नसलं पाहिजे। जर तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरीला नसेल तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा पण हप्ता आताच लगेच मिळणार आहे। मग सप्टेंबरचे पण 1500, ऑगस्टचे पण 1500 रुपये पूर्णपणे हे जमा होऊन जातील। त्यामुळे काळजी करू नका। आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आता फायद्याचा ठरणार आहे। आता फक्त 1 मिनिटाचा महत्त्वाचा व्हिडिओ आता दिसून येत आहे। तर पुढे बघू शकता, यामध्ये तिसरं एक सांगितलं आहे, यामध्ये कोणतीही महिला सरकारी कर्मचारी नसणे, म्हणजेच की तुम्ही आता काही महिला सरकारी याच्यामध्ये शिकवण्यासाठी किंवा काही सरकारी जी कामे असतात त्यासाठी नसणं गरजेचं आहे। जर कोणी यामध्ये कामाला असेल तर मग तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये। मग गॅस सिलेंडरचे पण पैसे नाही, सप्टेंबरचा हप्ता नाही, ऑगस्टचा पण हप्ता मिळणार नाहीये, हे देखील लक्षात घ्या। जर तुमच्या घरात कुणीच कर्मचारी सरकारी नसेल तर मग तुमच्या बँक खात्यात आता ऑगस्टचे 1500, गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% येणार आहेत व लगेच सप्टेंबरच्या हप्त्याचे पण पैसे हे 100% त्या पाठोपाठ लगेच जमा होणार आहेत। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही चिंता करायची नाही, त्यामुळे कसलीही काळजी देखील आता करत बसू नका। पुढचं काय आहे तर इकडे बघा, यामध्ये इतर दुसऱ्या योजनाचा लाभ घेत असाल तर मग हा लाभ मिळणार नाहीये। जर इतर कोणत्या योजनाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। मग सप्टेंबरचे पैसे, ऑगस्टचे पैसे, गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत। मग जे काही 3830 रुपये सणानिमित्त सरकार आता महिलाच्या बँक खात्यात टाकणार होतं ते पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत। यापासून तुम्ही वंचित राहण्याची दाट शक्यताही बघायला मिळू शकते। त्यामुळे इतर दुसऱ्या योजनाचा लाभ तुम्ही जर घेत असाल तर हे देखील लक्षात घ्यायचं आहे। तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे वाटप होत आहे, पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आपण बघण्याचं काम करूयात। तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघा, आता पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्टपणे सांगितलं आहे, यावेळेस 2000 कोटी नसून डायरेक्ट 3000 कोटी रुपये वाटपाला मंजुरी देण्यात आलेली असून आदिती तटकरे यांची देखील घोषणा बघायला मिळत आहे। फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांच्या हस्ते ही निर्णय आता घेण्यात आलेला असून लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3000 कोटी रुपयांचा निधी आता वाटपाला परवानगी मिळालेली असून जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल हे 3000 रुपये तिकडून सोडण्यात येतील व प्रत्येकाच्या बँक खात्यात ऑगस्टचे 1500, गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत। तर यामध्ये आता चला पुढचा अजून कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी लवकरात लवकर या हप्त्याची रक्कम मिळणार आहे, त्यांची नावे बघूयात। आलेल्या माहितीनुसार इकडे बघा, आता 16 जिल्ह्यापैकी आपण 2 ते 3 जिल्हे पाहिले, अजून कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील लिस्ट पाहू।
तर इकडे बघा आता पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे पैसे येऊन जाणारच आहेत. आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1,500 रुपये, त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल 2,330 रुपये ही रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे, देण्यात येणार आहे. यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली मोठी खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाही. थेट निर्णय हा सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणी असं म्हणू नका की आम्हाला पैसे मिळाले नाही, आम्हाला आले नाही, असं कोणीच म्हणणार नाही, कारण सर्वांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. तर यामध्ये लातूर जिल्ह्याचा देखील क्रमांक असून 16 जिल्ह्याच्या यादीत लातूर जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आता एक बँकांची लिस्ट देखील तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा आता पोस्ट बँकेत जर खातं असेल तर मग एक अजून खुशखबर आहे. ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पूर्णपणे हे वाटप होऊन जाणार आहे. तुमच्या बँक खात्यात पण सर्वात आधी पैसे जमा झाल्याचा एक मेसेज येईल. पोस्ट बँकेमध्ये 1,500 रुपये एक सोडण्यात येणार आहे. ते आता लाडकी बहीण योजनेचे ते तर माहितीच आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल आता वाटपाचे आदेश आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका, कसलीही आता चिंता करू नका. थेट रक्कम वाटप ही सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यामध्ये बघायला मिळत आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार व कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे. धन्यवाद.